नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता बघा, संक्रांत स्पेशल मी छान असं एक घेऊन आलेलं आहे. म्हणजे त्यातले दोन ऑप्शन आहेत बरं का. म्हणजे तुम्ही कुठल्या, मी एक वान आयडिया तुम्हाला सांगणार, वान आयडिया किंवा तुम्ही ओटीसाठी पण म्हणजे छान असं उपयोग करा. तर त्यासाठी बघा, मी असा एक खणाचा कपडा घेतलेला आहे. खणाच्या कपड्यापासून छान असं ओटी कोण किंवा जरी तुम्हाला हळदी कुंकूसाठी ओटी कोण द्यायचं दे किंवा नसेल तर तुम्ही ओटी बनण्यासाठी किंवा जेव्हा डोहाळी जेवण वगैरे असेल ना किंवा साखरपुड्यासाठी छान असं ओटीकोन मी तुम्हाला दाखवणार. तर एकदम साधं मी छान असं शिवले तर तुम्हाला दाखवते बघा ओटीकोन किती छान असं झालेलं आहे. बघा छान असं बघा आपण ओटीकोन शिवलेलं आहे. एकदम साधं सिंपल छान असं बघा मी शिवलेलं आहे. म्हणजे खणाच्या कपड्यावर शिवलेलं. जरी तुमच्याकडे वाटते ना खणाचा कपडा असेल ना, आता बघा आपण ब्लाऊज शिवत असून आपल्याकडे बघा छान जाड बॉर्डरवाले काटवाले आपल्याकडे साड्या असतात ना, त्याच्यात राहिलेल्या असतात ना, त्यातनं छान असं आपण बघा कोण वगैरे शिवू शकतो. का छान असं मी कोण शिवले. ते दोन मी ऑप्शन सांगितले. एक वान आयडिया म्हणून पण छान हळदी कुंकू तुम्ही देऊ शकता किंवा तुमचं इम्पॉर्टंट तुम्हाला काही जे द्यायचं ते वान छोटंसं असेल ना, तर ह्याच्यात जेवढं बसतं तेवढं असं तुम्ही देऊन सुद्धा छान देऊ शकता. किंवा तुम्ही कुठे जरी कार्यक्रम केला ओटी कोण म्हणून पण छान असं त्याचा उपयोग करू शकता. छान असं बघा त्याला नॉड वगैरे तुम्हाला दाखवते बघा. छान असे नॉड तयार केलेले आहे. एकदम साधे सिंपल छान असे बघा नॉड झालेले आहे. तर बघा हा कोण हा नॉड अशी छान अशी आपण तयार केले. तर तुम्हाला भरून दाखवते. ह्याच्यात बघा आता आपण कुठंतरी फंक्शनला वगैरे कार्यक्रमात चालल्यानंतर छान असं आपण नेऊ शकतो का. छान असं मी ते तुम्हाला असं भरून दाखवते. छान असं पाहिजे आपण असं तांदूळ भरून घेतले. तांदूळ भरून झाले किंवा व्यवस्थित आपण असं हे पॅक करून घेऊया. छान असं बघा प्रॉपर आपलं ओटी कोण झालेलं आहे. जरी तुम्हाला वाटते ना मोठी नॉड असेल तुम्हाला पाहिजे तेवढी घेतली तरी चालेल. मी ते छान असं तुम्हाला फुल करून दाखवते. प्रॉपर ओटीकोन आपला छान असं तयार झालेला आहे. तर बघा साधं सिंपल छान असं बघा आपण ओटीकोन तयार केलेला आहे. तर बघा पूर्ण तुम्हाला कटिंग आणि टिचिंग दाखवणार. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडले असं नक्की कमेंट करून सांगा. एकदम छान असं बघा. तर बघा मी साहित्य वगैरे काय काय घेतलं मी सगळं सांगणार. तर चला आपण पुढे साहित्य वगैरे बघूया. चला तर सगळ्यात अगोदर आपण साहित्य बघून काय काय घेतले म्हणजे काय काय आपल्याला ओटीकोन करण्यासाठी लागणार आहे. एकदम साधं सिंपल जास्त आहे काही नाही. आता बघा हा घेतलेला आहे इथं मी खणाचा कपडा. जरी तुमच्याकडे खणाचा नसेल ना तर तुम्ही असं छान असं आपल्याकडे आता बघा ब्लाऊज बारीक ट्रेनिंग ब्लाऊज स्टिच करायचे त्यातला पण राहिलेला कपडा घेतला तर चालेल. माझ्याकडे आता एवढाच राहिलेला होता. म्हटलं ह्याचा काय उपयोग करायचा म्हटलं छान असं ओटीकोन करूया. हा घेतलेला आहे. अस्तर घेतलेला आहे. एवढा जेवढा आपण लागणार तेवढा अस्तर घ्यायचा. आणि आता सगळ्यात मग आपल्याला लेस लागणार आहे. लेस जरी आपल्याकडे जशी आवडी नसेल जसं म्हणते की आजीबाईचा बटवा असतो का नाही म्हणजे ते गुपित असतं बाबा त्यातनं काय काय ते आजीबाईचं बटव्यातनं कसं वय पहिलं म्हणायची बाबा की त्यात काही असेल रेसिपीवर असेल किंवा ग्राम. तसं माझ्याकडं आजीबाईचा बटवा म्हणतात तसं माझ्याकडे बघा हे माझा बटवा आहे. हा बटवा आहे म्हणजे मी जसं टेलरिंग केलं तसं मी हे साहित्य ठेवत असते. म्हणजे बरंच माझं काही काही साहित्य व्यवस्थित छान असं राहतं बघा. तेव्हा छान असं मी घेतलेले. आता बघा सगळ्यात अगोदर काय करूया दोन अशी छान अशी मी हे लटकन घेणार आहे. मला लावण्यासाठी आपल्याला छान असं नॉड करायचे त्यासाठी असं घेतलेलं आहे. ही घ्यायची आपण नॉड जेवढी जसे असेल असे आपल्याला तशी नॉड घेतली तरी चालेल. मी ही नॉड घेतलेली आहे. आणि आपल्याला लागणार आहे लेस आणि फक्त मॅचिंगचा धागा एवढंच लागणार आहे जास्त काय नाही. मग शेवटी आपण त्यात बघा कोण म्हणजे कोण आपण करणार आहे कशाला ओटी भरण्यासाठी किंवा हळदी कुंकू वाण म्हणून पण करणार आहे ना. तर दोन्हीसाठी छान असं उपयोग येणार आहे. तर त्यासाठी तर शेवटी तुम्हाला सांगतेच त्यात काय काय. आता बघा सगळ्यात अगोदर काय करूया आपण अस्तर घेतलेलं आहे. पहिल्यांदा अस्तर व्यवस्थित ठेवूया. जेवढं तुम्हाला कोण बारीक मोठं पाहिजे ना तेवढं आपण साईज घेणार आहोत. पण मीडियम छान अशी मी घेणार आहे कोणची साईज. त्या अगोदर आपण कपडा एक लेवल करून घेऊया नाही तर ह्या साईडने घेऊया कपडा जेणेकरून एक लेवल पाहिजे व्यवस्थित आपला कोण एकसारखा आला पाहिजे खाली वर होऊ नये. आता बघायचं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं ह्या साईड घेत. आता बघा इथं मी घेतलेल्या 6 तसंच इथं घेऊया आपण 6. ठेवताना बघा मी कुठे ठेवलंय मी एक कोण्यावर ठेवलेलं आहे. इथं घ्यायचं 6 बरोबर म्हणजे राऊंड आपला एकसारखा आला पाहिजे. आणि 6 ठेवू नका असं नका छान असं आपण करून घेते. तुला धावते ह्या कोण्यापासून माप टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढं इकडं पाहिजे तेवढं टाका. बारीक मोठं पाहिजे तेवढं हिथून टाका हिथून सेम टाका. आणि छान असं आकार करून घेतलेला आहे. आपण कट करून घेऊया. असं बघा आपला आकार कट करून झालेला आहे एकदम छान असा. आता ह्या जसे आपण असतं हे माप करते ह्या माप आपण व्यवस्थित ठेवून करून घेऊया. ठेवताना जसं आपण ह्याचं केलं तसं व्यवस्थित असं ठेवून कट करून घ्यायचं एकसारखं. जरी तुम्हाला हवा असल्यास कॅनव्हास वापरला तरी चालेल किंवा नाही वापरला तरी चालेल जसं तुम्हाला. बघा छान असं आपण घेतलेलं आहे. बघा
कट करून एकसारखं घेतलेलं आहे. आता व्यवस्थित आपण ठेवून स्टिच करून घेणार. फक्त एका साईडला जरा ओपन ठेवायचं. पूर्ण राऊंडला छान असं स्टिच करून जरा ओपन ठेवायचं. तिथून आपण बाहेर काढणार म्हणजे शिलाई वगैरे सगळी आत जाणार आहे आपली. त्यासाठी आपण व्यवस्थित असं ठेवायचं आणि स्टिच करून घेणार आहोत. बघा पूर्ण राऊंडला छान असे पण स्टिच करून घेतलेलं आहे. एका साईडला जर आपण इथं बघा ओपन ठेवलेलं आहे, तिथून आपण बाहेर काढणार आहोत इथून, म्हणजे बरोबर आपल्या शिलाई वगैरे सगळी आत जाणार आहे. आता व्यवस्थित असं धरायचं. फक्त ठेवताना कपडा सरळ ठेवायचा आणि त्याच्या अस्तर ठेवून हे करून घ्यायचं, जेणेकरून उलटी बाजू आतल्या साईडला गेली पाहिजे. आणि व्यवस्थित बघा असं बाहेर काढून घ्यायचं. किंवा साखरपुड्यात जर काढत ओटिंगमधून छान असा उपयोग होतो. जरा युनिक काहीतरी वेगळं वाटतं. आणि जर नसेल ना तर हळदी कुंकू म्हणून तुम्ही 2 ऑप्शन, हळदी कुंकू वाण म्हणून पण छान असं तुम्ही देऊ शकता. जर तुम्हाला वाटते ना वाण काय बाबा छोटंसं तुम्हाला इयरिंग्स वगैरे किंवा असं काही द्यायचं, तुम्ही ह्याच्यात छान असं गिफ्ट म्हणून दिलं तरी एकदम छान असं चालण्यासारखं आहे. तुम्हाला कुठलं छान असं वाटते तसं तुम्ही दिलं तर चालेल. आता बघा इथं काने कोपरे व्यवस्थित आपण काढून घेऊया, जेणेकरून काही कुठे वगैरे आपले गुढी वगैरे यायला नको. काने कोपरे वगैरे व्यवस्थित छान असं आपण काढून झाले. आता जिथं ओपन आहे ना ती आतल्या साईडला सारूया आपण आणि व्यवस्थित आपण शिलाई करून घेऊया. पूर्ण शिलाई सगळी आत घालायची व्यवस्थित आणि स्टिच करून घ्यायचं. बघा छान असं आपलं झालेलं आहे करून. बघा प्रॉपर आपण छान असं आपण करून घेतलेलं आहे एकदम छान असं. आता बघा आपण काय करूया, सगळ्यात अगोदर आपण लेस लावायला घेऊया. जेवढी तुम्हाला बारीक पोटी पाहिजे तेवढी लेस लावली तरी चालेल. मी ते छान असे वर लेस घेतलेली आहे. लेस लावून घेणार आहोत आपण व्यवस्थित. जर तुम्ही जाडवाली बॉर्डरवाली लेस लावत असाल तर दोन्ही साईडने स्टिच करून घ्यायचं, वरच्या साईडला आणि खालच्या साईडला. कारण काय होतं मग हे असं उचलण्याची लेस शक्यता असते ना, त्यामुळे एवढे काळजी घ्यायची. म्हणजे बरोबर आपलं छान असं आपण शिवतोय तर प्रॉपरच एकदम छान असं झालं पाहिजे. बघा छान असे आपण लेस लावून घेतलेले एकदम छान असे. बघा हे धागे वगैरे कट करून घेऊया व्यवस्थित छान असो का आपण. बघा आता पूर्ण राऊंड करून घेतलेलं. आता आपण याला काय करूया, स्टिच करून घेऊया व्यवस्थित. बघा ठेवता नको व्यवस्थित एका ठेवायचं आणि इकडून स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित. व्यवस्थित एकसारखं धरायचं, जेणेकरून खालीवर होऊ नये आणि व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. करून घेतले. अजून एकदा आपण स्टिच करू. छान असं आपल्याला स्टिच करून झाले. आता ओपन करून घेऊया व्यवस्थित कसं. एकदम छान असं आपण काढून घेतलेलं आहे. बघा किती छान असं आपला ओटिकोन छान असं झालेलं आहे. तर त्याला छान असं आपण नॉड करणार. एकदम साधी छान अशी नॉड करायची. असे बघा आपण नॉड घेतलेले आहे. इथं हे लटकन घेतलेलं आहे छान असं आपण लावण्यासाठी. दोन तुकडे घेतले आहेत बघा. आता तिथे छान असं आपण फुल करून घेणार आहोत व्यवस्थित असं. हे घेतलेलं आहे व्यवस्थित. ह्याला आपण शिलाई करून घेऊया. ते काय आहे आपल्याला ते हे लावायचं आहे ना, रेडीमेड लटकन लावायचे ना, त्यामुळे ते इकडे तिकडे सरकणार. प्रॉपर जर आपल्याला व्यवस्थित लावायचं असेल ना तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित ते लावायला लागणार आहे. छान असं आपलं झालेलं आहे व्यवस्थितला. आता लावताना बघा लटकन व्यवस्थित ह्याच्यावर ठेवून घ्यायचं. बघा मी लटकन कसं ठेवलं का तुम्हाला दाखवते व्हिडिओत. या कोण्यावरती व्यवस्थित लटकन ठेवायचं, जेणेकरून कोण्याच्या बाहेर आलं पाहिजे, कपड्यावर लटकन येऊन द्यायचं नाही. व्यवस्थित असं लटकन ठेवून तिथं स्टिच करून घ्यायचं. आता दुसरं असंच लावून घेऊया व्यवस्थित आपण. दाखवते पुन्हा एकदा. अशी लावून झालेले एक्स्ट्राच आहे ते आपण कट करून घेऊया. आता सगळ्यात अगोदर काय करायचं, व्यवस्थित टोकायचं नॉट ठेवायची आणि ह्याच्यावरून स्टिच करून घेणार आहोत तिरकं. आता
आता दुसरं जसं हे लावले तसं दुसरं लावून घ्यायचं. फक्त ठेवताना मी कसं ठेवते बघा, हे असं ठेवायचं ना, चौका करून घ्यायचं. पूर्ण फुल तुम्हाला दाखवते. तसं फुल घेरायचं आणि त्याच्यावर तिरकं स्टिच करून घ्यायचं. अजून एकदा डबल स्टिच करून घेऊया व्यवस्थित. ओपन करूया. ओपन करून बघा किती छान असं आपलं लटकन प्रॉपर छान असं तयार होणार आहे. एकदम साधं सिंपल, जास्त काही नाही. आपल्याला बराच वेळा प्रश्न पडतो बाबा जमल का नाही. जमतं, फक्त व्यवस्थित आपलं एकदा माहीत झालं का नाही. छान असं आपलं झालेलं बघा, किती छान फिनिशिंग बरोबर एकसारखं आलेलं आहे. फक्त लावताना जरी तुम्ही ब्लाऊजला लावा किंवा कशासाठी पण छान लटकन करा, असं लावायचं असेल तुम्ही असं केलं तरी चालेल. एकदम छान असं बघा लावून झालेलं आहे आपलं. तर बघा हा पळ घेतलेला आहे कोण पण छान असा आपला रेडी झालेला आहे. एकदम छान असा धागे वगैरे असतील ते व्यवस्थित आपण कट करून घेऊया. त्याच्यात बघा की आता काय ओटी भरण्यासाठी तुम्ही हळदी कुंकू वगैरे तुम्ही म्हणलं का नाही, तर त्यात तुम्ही छान असं बघा आपल्याला ओटी भरण्यासाठी आपण बघा ह्याच्यात तांदूळ वगैरे टाकतो, परत नाव खारी खोबरं वगैरे टाकून आपण देतो. आणि जरी तुम्हाला हळदी कुंकू द्यायचं असेल ना, तर हळदी कुंकू वाण म्हणून तुम्ही हे छोटंसं काही पण तुमचं छोटंसं इयरिंग्स तुम्ही देणार असं काही असं दिलं तरी चालेल. किंवा छान तिळगुळ वगैरे त्याच्यात तुम्ही ठेवून पण असं छान असं कोण म्हणून छान असं गिफ्ट देऊ शकतो. बघा किती छान असं आपला ओटी कोण झालेला आहे. एकदम साधं सिंपल छान असं बघा ओटी कोण झालेला आहे. जास्त काय नाही. आपल्या बऱ्याच प्रश्न पडतात, जरी तुमच्याकडे असा ह्याचा कपडा नसेल ना, तर तुमच्याकडे कुठलाही असं काठपदर साडीचा असेल ना कपडा, ते घेतलं तर चालेल. तर एकदम छान असं बघा 2 ऑप्शन सांगितलेले. वन आयडिया म्हणून पण छान असा उपयोग होणार आहे. आणि जरी तुम्हाला हवा असेल ओटी कोण म्हणून, जरी तुम्ही ओटी भरण्यासाठी किंवा साखरपुड्यासाठी म्हणलं का नाही, तर असेल आता कसं पहिल्यासारखं राहिले का बाबा चला हाताने ओंजळीत असं ओटी तर घातलं असं. आता असं काहीतरी युनिक प्रॉपर छान असं केलं जातं. तर त्यासाठी बघा युनिक छान असं आपलं बघा ओटी कोण झालेला आहे. तर एकदम फिनिशिंग वगैरे बघा एकदम छान असं तुम्हाला झाले. तुम्हाला याच्यात मी तांदूळ वगैरे भरून दाखवते. तांदूळ वगैरे आणले, त्यात आपण सुपारी वगैरे आणले. जेवढं पाहिजे तेवढं असं साहित्य आपण घेतलं तर चालेल. छान असं आपण त्यात व्यवस्थित असं टाकून घेऊया. एकदम जेवढं पाहिजे तेवढं असं छान असं का झालेलं आहे आपलं ते टाकून. सुपारी टाकलेली आहे आणि व्यवस्थित छान असं बघा छान असं बघा आपला ओटी कोण झालेला आहे. एकदम साधं सिंपल छान असं झालंय बघा. लटकन वगैरे जरी तुम्हाला वाटते ना, लटकन जरी वाटते ना की बाबा लय जास्त खूप मोठं झाले, तर तुम्ही छोटं वगैरे केलं चालेल. आणि जरी हे लावायचं नसेल, नाही लावलं तरी चालेल. पण मी बघा छान असं एकदम साधं सिंपल छान असं बघा आपला ओटी कोण केलेला आहे. तुम्ही असं म्हणलं तरी ठेवू शकता किंवा नसेल ना तुम्ही असं व्यवस्थित ठेवलं तरी. तो कसा वाटला नक्कीच सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे असं तुम्हाला नवीन व्हिडिओ वरती. आता मग प्रत्येक व्हिडिओ मी छान असं मी हळदी कुंकू स्पेशल हे करत असते. तर त्यातलं तुम्हाला कुठली वाण आयडिया आवडली ती नक्की मला कमेंट करून सांगा. चला फुली वेट. बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.